नमस्कार मित्रो, मी डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. चौकी वगैरे अतिशय एक्सलंट आहे. मी परवा दिवशी फोटो टाकले होते, परंतु इथं सुद्धा माव्याचा थोडा मेजर काळ्या माव्याचा अटॅक आहे. काय होते, काळा मावा हा वेळीच कंट्रोल करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होते, चौकीमध्ये जी कळी निघणार आहे, पॉइंटेड कळी आहे एकदम सूक्ष्म, ती कळी बाद करू शकतात. त्यासाठी इथे सुद्धा तिकडच्या प्लॉटमध्ये जसं 1 मध्ये घेतलं तोच इथं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. 22 टीन सल्फर हे 700 ग्रॅम, त्याच्यानंतर मोनो 700 मिली आणि रोगर 700 मिली प्रति ब्लोअर, म्हणजे 600 लिटर 100 ml प्रमाण आहे समजा, किंवा 100 ग्रॅमचं. आता ह्या कॉम्बिनेशनवर बऱ्याच जणांच्या कमेंट्स मला प्राप्त झाल्या होत्या. सर, हा डोस फार स्ट्रॉंग होतोय, मधमाशासाठी घातक आहे. परंतु काय आहे, आणखीन कळीच ओपन झालेली नाही. आत्ता चौकीमध्ये एका धोका आहे. मधमाशीचा आता काही प्रादुर्भाव, म्हणजे मधमाशी तरी ह्या अवस्थेत येतच नाही. मग जोपर्यंत आता मधमाशी जोपर्यंत एखादा तरी फिमेल म्हणा मेल म्हणा ओपन झाला पाहिजे, तेव्हा आपण सगळे बायोलॉजिकल किंवा मग संध्याकाळी स्प्रेचं नियोजन राहील. त्यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही. जे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर मावा काळा मावाचा अटॅक आलेला आहे, त्यांनी एकतर हे कॉम्बिनेशन वापरा, किंवा मग मार्शिल आणि M45 पहिला हात त्याचा घेतलेलाच होता. परंतु पहिला हात घेतल्यावर तो स्टॉप झाला मावा, परंतु लगेच 3-4 दिवसाला नवीन ओपन झालेला आहे. त्यासाठी फवारणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी फवारणीचे नियोजन करून फवारणी चालू केलेली आहे. नमस्कार.